सर्वांना सुरेखा सेन किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाळणार आहोत पालकाच्या थालीपीठ। त्यासाठी आपण 10-12 पालकला स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे। हे आपण ज्वारीच्या पिठाने बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला एक मोठी वाटी ज्वारी लागणार आहे, ज्वारीचं पीठ लागणार आहे आणि 2 चमचे गव्हाचं पीठ, 1 चमचा तांदळाचं पीठ आणि 1 चमचा बेसन। हे मिरचीचं पेस्ट आहे, आपण याच्यात घालून घेऊया। तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं घालून घ्या तुम्ही। 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरा, थोडंसं हिंग, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, 1 चमचा पांढरं तेल। हे सगळं नीट मिक्स करून घ्यायचं आणि याच्यात थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। ह्याच्यात थोडं थोडं पाणी घालून मळून घ्या। ह्याला छानपैकी मळून घ्यायचंय। हे असे एक प्लास्टिकचं पेपर घ्यायचंय आणि याच्यावर थोडं तेल लावून घ्यायचंय। ह्याच्यावरती थापून घ्यायचंय। हे झालेलं आहे। आता आपण ह्याला तव्यावर टाकून घेऊ। तव्यावर थोडं तेल सोडून घ्यायचंय। हे झालेलं आहे। आता आपण ह्याला तव्यावर टाकून घेऊया। ह्याच्यामध्ये होल पाडून घ्यायचे, थोडंसं तेल सोडून घेऊया। ह्याच्यात प्लेट झाका, वरती थोडं पाणी घालायचंय। ह्याला खरपूस भाजून घ्यायचंय। मीडियम फ्लेम वर ह्याला खरपूस भाजून घ्यायचंय। हे झालेलं आता आपण ह्याला काढून घेऊया। अशा प्रकारे सगळे करून घ्या। हे झालं आपलं पालक धपाटा तयार। मी एक टेस्ट करून बघतो। खूप यम्मी। हे तुम्ही लोणच्या सोबत, टोमॅटो सॉस सोबत किंवा दही सोबतही खाऊ शकता। हे खूप छान लागतं। तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा। तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल बटन दाबायला विसरू नका। लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत जय जिनेंद्र। आणि आमची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।